समजलं योगेश? पॉईंट्स ॲड करा. इंडेक्सिंग स्लायसिंग इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे प्रोग्रॅमिंगमध्ये. सगळे पॉईंट्स व्यवस्थितपणे लक्षात घ्या. सगळ्यात पहिले इंडेक्सिंग काय त्याला नोट डाऊन करा. त्याच्यानंतर इंडेक्सिंग कशी प्रोव्हाइड करायची स्ट्रिंगमध्ये ते नोट डाऊन करा. 2 वेज आहे, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट. लेफ्ट टू राईटमध्ये इंडेक्सिंग कशी होणार? पहिल्या कॅरेक्टरला तुम्ही 0 नंबर देणार आणि शेवटच्या कॅरेक्टरपर्यंत नंबर्स प्रोव्हाइड करणार. राईट टू लेफ्टमध्ये तुम्ही लास्ट कॅरेक्टरपासून इंडेक्सिंग चालू करणार आणि त्याला देणार तुम्ही -1 आणि फर्स्ट कॅरेक्टरला घेऊन स्टॉप करणार. प्रत्येक कॅरेक्टरला 2 इंडेक्स नंबर्स असतील, एक पॉझिटिव्हमध्ये आणि एक निगेटिव्हमध्ये. एवढेच पॉईंट्स आहे इंडेक्सिंगमध्ये. स्ट्रिंगमध्ये जेव्हा पण तुम्ही इंडेक्सिंग करणार, स्ट्रिंगमध्ये तुम्ही जेव्हा पण इंडेक्सिंग करणार तर त्या स्ट्रिंगच्या आतमधल्या प्रत्येक कॅरेक्टरला इंडेक्स नंबर भेटणार. बरोबर, प्रत्येक कॅरेक्टरला एक इंडेक्स नंबर प्रोव्हाइड केला जाणार. सपोज तुमच्या स्ट्रिंगमध्ये स्पेस आहे, तुमच्या स्ट्रिंगमध्ये सिम्बॉल्स आहे, तुमच्या स्ट्रिंगमध्ये फुल स्टॉप कॉमासारखे सिम्बॉल्स आहे, त्या फुल स्टॉप आणि कॉमाला देखील सुद्धा काय भेटणार आहे? एक इंडेक्स नंबर भेटणार आहे. स्पेसला सुद्धा देखील पायथन इंडेक्स नंबर प्रोव्हाइड करत असते, कारण त्याच्यासाठी त्या 2 कोट्सच्या आतमध्ये प्रत्येक कोणी पण असो ते कॅरेक्टरच आहे. मग ते सिम्बॉल्स असतील, फुल स्टॉप कॉमा असतील, अल्फाबेट्स असतील, स्पेस असतील, त्याच्यासाठी तो कॅरेक्टर. आणि मी काय सांगितलं इंडेक्सिंगची डेफिनेशन स्ट्रिंगसाठी, त्या स्ट्रिंगच्या आतमधल्या प्रत्येक कॅरेक्टरला आपण एक इंडेक्स नंबर प्रोव्हाइड करणार. जर का मी सांगतोय प्रत्येक कॅरेक्टरला आपण इंडेक्स नंबर प्रोव्हाइड करतोय, सो त्या कॅरेक्टरमध्ये स्पेस पण आले, कॉमा पण आलं, फुल स्टॉप पण आलं, अल्फाबेट्स पण आले, सगळी गोष्ट आहे. लक्षात येतोय? ठीक. 2 मेथड्स, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट, व्यवस्थितपणे नोट डाऊन करायचं. प्रत्येक कॅरेक्टरला काय भेटणार? 2 इंडेक्स नंबर्स तुमचे भेटणार. हा झालं तुमचं इंडेक्सिंगचा कन्सेप्ट. आता आपण जाऊ स्लायसिंगवरती. ठीक आहे, आता स्लायसिंगचं काही नाही. आता इंडेक्सिंग तर केली, प्रत्येक कॅरेक्टरचा इंडेक्स नंबर तर लक्षात आलं. आता त्या इंडेक्स नंबरचं यूज काय, का दिलं आहे आपण ते इंडेक्स नंबर्स? का दिलेलं आहे? कारण आपल्याला डेटा ॲक्सेस करायचा आहे त्या स्ट्रिंगमध्ये. लक्षात येते? जर का मला स्ट्रिंगमधलं पूर्ण डेटा पाहिजे असेल, तर ज्या व्हेरिएबलमध्ये माझा तो स्ट्रिंग आहे डायरेक्टली मी त्या व्हेरिएबलला प्रिंट करून टाकेल. कन्सेप्ट लक्षात घ्या. स्लायसिंगचं काय गरज पडणार आहे? स्लायसिंगचा अर्थ काय बेसिकली? ठीक आहे, जर का मला पूर्ण पायथनचं गरज आहे, पूर्ण पायथन जी स्ट्रिंग आहे त्याच्यामधलं प्रत्येक कॅरेक्टर मला ॲज इट इज माझ्या आउटपुट स्क्रीनवरती मला आणायचं आहे, सो त्या केसमध्ये मला स्लायसिंग करण्याची काही गरज नाही. मी डायरेक्टली इथं काय लिहिणार? प्रिंट, आणि त्याच्या आतमध्ये काय पास करणार? एस. हां, जेव्हा कोड रन करणार पायथन ही पूर्ण स्ट्रिंगला पिक करणार, आउटपुट स्क्रीनवरती माझ्यासाठी घेऊन येणार. लक्षात येतं? पण मला पूर्ण स्ट्रिंग नको आहे, मला त्या स्ट्रिंगच्या आतमधल्या काही पर्टिक्युलर कॅरेक्टर्सच पाहिजे, काही स्पेसिफिक कॅरेक्टर्सच मला माझ्या आउटपुट स्क्रीनवरती पाहिजे. मी काय सांगतोय पायथनला, पूर्ण स्ट्रिंगला नको घेऊन येऊ, पूर्ण पायथन हा जो वर्ड आहे त्याला ॲज इट इज नको प्रिंट करू. मी काय सांगतोय, फक्त पीला प्रिंट कर, फक्त माझ्यासाठी PYTला प्रिंट कर, फक्त पहिले 3 कॅरेक्टर्सच प्रिंट कर, किंवा शेवटचे 3 कॅरेक्टर्स माझ्यासाठी प्रिंट कर. लक्षात येतोय? स्लायसिंगमध्ये मग तिथं जेव्हा असे कमांड्स आपण देऊ पायथनला, जेव्हा आपण अशा गोष्टी सांगू की माझ्यासाठी फक्त PYला प्रिंट कर, माझ्यासाठी फक्त THला प्रिंट कर, किंवा PYTला प्रिंट कर, शेवटचे 3 कॅरेक्टर्स प्रिंट कर, स्टार्टिंगचे 3 कॅरेक्टर्स प्रिंट कर. लक्षात येतोय? किंवा फक्त शेवटचंच कॅरेक्टर माझ्यासाठी प्रिंट कर, सो त्या केसमध्ये आपण काय करणार आहे? स्लायसिंग. लक्षात येतोय? त्या एका स्ट्रिंगचे आपण सब स्ट्रिंग्स काय करणार आहे? प्रेझेंट करणार आहे आउटपुट स्क्रीनवरती. लक्षात येते? मग म्हणूनच सिक्वेन्शियल डेटाचा आपल्याला काय भेटतोय? इथं ॲक्सेस भेटतोय.
सिक्वेन्शियल डेटा आहे ना आपलं स्ट्रिंग डेटा टाईप, त्या सिक्वेन्शियल डेटा टाईप जो आता त्याच्यामधल्या प्रत्येक कॅरेक्टरचा आपण ॲक्सेस घेऊ शकतो आता, कारण प्रत्येक कॅरेक्टरला एक एक इंडेक्स नंबर आहे. सो मी पायथनला काय प्रोव्हाइड करणार, तो इंडेक्स नंबर देणार आणि त्याच्याकडून तो कॅरेक्टर काढून घेणार. लक्षात येते, जसं मी तुम्हाला म्हटलं की इंडेक्स नंबर माझ्याकडून कलेक्ट करा. कोणता इंडेक्स नंबर दिलं मी तुम्हाला, 2 इंडेक्स नंबर दिलं आणि त्या 2 इंडेक्स नंबरचा कॅरेक्टर माझ्यासमोर आणून प्रेझेंट करा, असं तुम्हाला मी स्टेटमेंट दिलं होतं. तुम्ही माझ्याकडून 2 इंडेक्स नंबर घेतलं, स्ट्रिंग तुमच्याकडे ऑलरेडी आहे, त्या स्ट्रिंगमध्ये तुम्ही गेले, सेकंड इंडेक्स नंबरवरती कोणता डेटा आहे, टी डेटा आहे, ते तुम्ही मला आणून दिलं. पण आता तुम्ही मला नाही पाहिजे ना तो, आपण आता तो सेम पायथनला आपण कसं सांगणार, पायथनला पण आपण सेम गोष्टी सांगणार, 2 इंडेक्स नंबर घे, मला त्याच्यावरचा डेटा आणून दे. सो त्याला आपण म्हणणार स्लायसिंग कॉन्सेप्ट. लक्षात येते, स्लायसिंग कुणाला म्हणायचं आहे, आपण पूर्ण स्ट्रिंगला ॲक्सेस नाही करणार, त्या स्ट्रिंगच्या आतमधल्या काही स्पेसिफिक कॅरेक्टर्सचाच ॲक्सेस आपण काय करणार आहे, आपल्याकडं घेणार आहे. लक्षात येते, कसं पण मग फक्त पी पाहिजे, टी पाहिजे आणि एन पाहिजे असं पण डेटा आपण घेऊ शकतो त्याच्याकडं. लक्षात येते, आपण फक्त पीला, टीला आणि एन असं पण डेटा आपल्याकडून काय करू शकतो, स्लायसिंग कन्सेप्टमध्ये आपण त्याच्याकडून रिट्राईव्ह करून घेऊ शकतो. ठीक आहे. सो स्लायसिंग आपल्याला हेल्प करणार त्या जो पूर्ण स्ट्रिंगच्या आतमधल्या डेटाला ॲक्सेस करण्यासाठी. एक एक पर्टिक्युलर कॅरेक्टरचा जर का तुम्हाला ॲक्सेस पाहिजे असेल, डेटाचा जर का तुम्हाला ॲक्सेस पाहिजे असेल, तर स्लायसिंग कन्सेप्ट तुम्हाला हेल्प करणार. लक्षात येते, स्लायसिंग कन्सेप्टचा यूज आता आपण कशासाठी करणार, काही स्पेसिफिक डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी, काही स्पेसिफिक डेटाचा ॲक्सेस घेण्यासाठी. पूर्ण डेटा नको आहे, पूर्ण डेटा तर मी असं जर का एवढं पण कोड रन केलं, पूर्ण डेटा मला तसंही आउटपुट स्क्रीनवरती दिसणार, पण मला पूर्ण डेटा नको आहे, मला काहीतरी स्पेसिफिक पार्टच हवं आहे त्या डेटामधून. आता हा तर आपली नॉर्मल स्ट्रिंग आहे, अशी आपल्याकडे लॉंग स्ट्रिंग असणार आहे, त्या लॉंग स्ट्रिंगमधलं काही स्पेसिफिक पार्टच मला जर का पाहिजे असेल, तर कोणता कन्सेप्ट यूज करू आपण, इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचा कन्सेप्ट यूज करू. इंडेक्सिंग समजलंय, आता स्लायसिंगला पण व्यवस्थितपणे समजून घेऊ. चालेल. स्लायसिंगमध्ये पण रेंज फंक्शन जर का तुम्हाला आठवत असेल, रेंज फंक्शन जर का डोक्यात असेल, तर स्लायसिंग तुम्हाला इझिली अंडरस्टँड होणार आहे याच पॉईंटला. ठीक आहे, सेम कन्सेप्ट आहे, फक्त स्लायसिंग थोडं वेगळं चालणार आहे तुमचं. सिंटॅक्स पहिलेच तुमच्यासमोर शेअर करतो. 3 मेथड्स ह्याच्यामध्ये पण मी तुमच्यासमोर प्रेझेंट करणार, 3 मेथड्स, त्या 3 मेथड्समध्येच तुमचं स्लायसिंग कन्सेप्ट बसलेलं आहे पूर्णपणे. ठीक आहे. स्लायसिंग स्टार्ट करण्या अगोदर तुमच्यासमोर 2 रूल्स शेअर करतोय इंडेक्सिंग आणि स्लायसिंगसाठी. जेव्हा पण तुम्ही पायथनमध्ये इंडेक्सिंग स्लायसिंग परफॉर्म करणार, मग कुठं पण करा, स्ट्रिंगमध्ये, लिस्टमध्ये, टपलमध्ये, पुढे जाऊन डेटा सायन्समध्ये, हे 2 रूल्स नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. स्लायसिंग, इंडेक्सिंग आणि स्लायसिंगमध्ये 2 रूल्स आहे. पहिला आहे पहिलं रूल, दुसरं रूल आहे, तुम्हाला जेव्हा पण तुम्ही इंडेक्सिंग स्लायसिंग करणार,
तेव्हा तुम्हाला दोनच असे केसेस तुमच्यासमोर ऑकर होणार आहे जिथं तुम्हाला एरर भेटणार आहे. बाकीच्या केसेसमध्ये तुम्हाला एरर शो होणार नाही. कधी पण लक्ष ठेवायचं, जेव्हा पण इंडेक्सिंग आणि स्लायसिंग करणार तुम्हाला दोनच केसेसमध्ये एरर येणार आहे. जे केसेस जर का तुम्ही राईट केले तरच तुम्हाला एरर शो होते. सो ते केसेसच मी तुमच्यासमोर मांडणार आहे. ते केसेस तुम्हाला कधी पण इंडेक्सिंग आणि स्लायसिंग करताना राईट नाही करायचे. जर का तुम्ही राईट केले तर तुम्हाला एरर येईल. बाकीच्या सगळ्या केसेसमध्ये एक तर तुमच्यासमोर डेटा असेल, नाही तर तुमच्यासमोर एम्प्टी स्ट्रिंग असेल. परत सांगतोय, दोनच केसेस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एरर येऊ शकतात, आणि बाकीच्या सगळ्या केसेसमध्ये एक तर डेटा तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती तुम्हाला शो होईल, नाही तर तुमच्यासमोर एम्प्टी स्ट्रिंग शो होईल. आणि सेकंड केस असेल तुम्हाला एवढेच दोन रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे थ्रू आउट द स्लायसिंग ऑपरेशन्स. मग आपण आता आपले स्लायसिंग ऑपरेशन्सला स्टार्ट करू मेथड बाय मेथड. तुम्हाला एक एक मेथड शो करतो. टोटल 3 मेथड्स आहे. त्या 3 मेथड्समध्ये तुमचं स्लायसिंग हे होईल. त्याच्यामध्ये हे पण पॉईंट ॲड करा. पहिलं रूल, जेव्हा पण तुम्ही स्लायसिंग ऑपरेशन परफॉर्म करणार तुमच्या डेटावरती, हां नीट लक्ष देऊन ऐका, जेव्हा पण तुम्ही तुमचं स्लायसिंग ऑपरेशन परफॉर्म करणार तुमच्या डेटावरती, तेव्हा तुम्ही एक सिंगल व्हॅल्यूज पास करणार. तेव्हा तुम्हाला काय जेव्हा पण तुम्ही सिंगल व्हॅल्यू पास करणार तेव्हा तुम्हाला काय भेटणार आहे, एरर भेटण्याचे चान्सेस आहे. पण कधी भेटणार एरर, जेव्हा तुमची ती व्हॅल्यू आउट ऑफ द इंडेक्स रेंज असेल. जेव्हा ती व्हॅल्यू तुमची आउट ऑफ द इंडेक्स रेंज असेल तेव्हा तुम्हाला काय भेटणार आहे, एरर भेटणार. आणि दुसरं एरर तुम्हाला कधी भेटणार, जेव्हा तुम्ही तुमचं स्टेप काउंट 0 पास करणार तेव्हा तुम्हाला काय भेटणार, एरर भेटणार. पहिलं एरर कधी येणार, जेव्हा तुम्ही स्लायसिंग ऑपरेशन परफॉर्म करताय तुमच्या डेटावरती. तुम्ही स्लायसिंग ऑपरेशन परफॉर्म करायला घेतलं तुमच्या डेटावरती, आणि जेव्हा पण तुम्ही स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करताय तेव्हा तुम्ही सिंगल व्हॅल्यू पास केली. ठीक आहे, तुम्ही काय पास केलं, सिंगल व्हॅल्यू पास केली, आणि ती सिंगल व्हॅल्यू तुमची आउट ऑफ द इंडेक्स रेंज आहे, त्या केसमध्ये तुम्हाला एरर भेटेल. आणि सेकंड एरर तुम्हाला भेटणार जेव्हा तुम्ही स्टेप काउंट 0 पास करणार. स्टेप काउंट तुम्ही काय पास करणार, 0 पास करणार. दोन्ही पण रूल्स तुम्हाला दाखवतो कधी एक्झिक्यूट होणार आणि कशा पद्धतीने एरर तुमच्या समोर आहे. सेकंड आहे स्लायसिंगचं सिंटॅक्स. ठीक आहे, तुम्हाला स्लायसिंगचं सिंटॅक्स मेथडमध्ये शो करतो. तो स्लायसिंगमध्ये पहिली मेथड आपण बघू, मेथड 1. हां, पहिली मेथड आहे आपल्याकडं ज्याच्यामध्ये आपण सिंगल व्हॅल्यू पास करणार. पासिंग सिंगल व्हॅल्यू फक्त. हां, आता सिंटॅक्स समजून घ्या. त्या मेथड 1चं सिंटॅक्स काय सांगतोय. हां, सिंटॅक्स काय आहे तुमचं, सगळ्यात पहिले काय राईट करायचं, व्हेरिएबल नेम. सगळ्यात पहिले राईट करायचं व्हेरिएबल नेम, ज्या व्हेरिएबलमध्ये तुमचं स्ट्रिंग स्टोअर असेल. जसं की माझी स्ट्रिंग कोणत्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर आहे, येस नावाच्या व्हेरिएबलमध्ये ही तुमची स्ट्रिंग स्टोअर आहे. त्या व्हेरिएबलचं नाव काय करायचं, इथं राईट करायचं. हां, लक्ष द्या. त्याच्यानंतर लावायचे 2 स्क्वेअर ब्रॅकेट्स. स्क्वेअर ब्रॅकेट्सला पुट करायचं ओपन स्क्वेअर ब्रॅकेट, क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट, आणि तो जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो पूर्ण जॉईन असेल तुमच्या व्हेरिएबल नेमला. स्पेस आहे का इथं कुठं मध्ये, नाही. डायरेक्ट व्हेरिएबल नेम लिहायचं, ब्रॅकेट्स लावायचे, आणि त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये तुमची सिंगल व्हॅल्यू पास करायची. आता जी ही व्हॅल्यूज आहे ना, जी सिंगल व्हॅल्यूज मी म्हणतोय तुम्हाला पास करा त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये, ती बेसिकली तुमची व्हॅल्यू कोणती असेल, इंडेक्स व्हॅल्यू असेल, म्हणजे की इंडेक्स नंबर असेल. ठीक आहे, काय असणार आहे तो बेसिकली तुमचा इंडेक्स नंबर असेल. त्या इंडेक्स नंबरच म्हणजे मी म्हणतोय की तुम्ही सिंगल व्हॅल्यू तिथं पास करा. ठीक आहे, चला इथं तुमचं काय पास होईल, इंडेक्स नंबर. पण जो इंडेक्स नंबर तुम्ही पास करणार तो एक सिंगल इंडेक्स नंबर असेल. आता लक्ष द्या, प्रिंट करतोय. हां, आता स्लायसिंग स्टार्ट करतोय. काय सिंटॅक्स आहे, सगळ्यात पहिले व्हेरिएबलचं नाव. काय व्हेरिएबलचं नाव, येस.
याला इथून कॉपी करतो आणि जरा खाली घेऊन येतात. इथं काय व्हेरिएबलचं नाव कॅपिटल एस, त्याच्यानंतर लावायचे तुमचे नाव स्क्वेअर ब्रॅकेट्स, लक्षात येते स्क्वेअर ब्रॅकेट्स, आणि त्याच्या आतमध्ये पुट करायचा इंडेक्स नंबर. सपोज मी पुट केलं इंडेक्स नंबर 3. काय डेटा प्रिंट व्हायला पाहिजे आता? एच होणार. हां हा बेसिकली काय पास होतोय? इंडेक्स नंबर पास होतोय. लक्षात येतोय? इंडेक्स नंबर कुणाला दिलेला आहे? आपण या स्ट्रिंगमध्ये दिलेला आहे ना. प्रत्येक एक कॅरेक्टरला एक इंडेक्स नंबर भेटलेला आहे. पीला कोणतं भेटलं असेल? 0, वायला 1, टीला 2, एचला 3. तर 3 इंडेक्स नंबरवरती डेटा कोणता आहे? एच. आला एच इथं. हा तुमची पूर्ण स्ट्रिंग. पण मला पूर्ण स्ट्रिंग पाहिजे का? नाही. आता मी फक्त कोणतं कॅरेक्टर मागितलं पायथनला? एच कॅरेक्टर, म्हणून मला फक्त एच पाहिजे होतं. सो एचचं इंडेक्स नंबर मी इथं काय केलं? बेसिकली प्रोव्हाइड केलं. लक्षात येतोय? हां सेम तसंच मी इथं निगेटिव्ह नंबर पण पास करू शकतो, कारण निगेटिव्ह इंडेक्सिंग पण केलेली असेल ना पायथननी त्याला. सो जर का मी इथं निगेटिव्ह इंडेक्सिंग दिली, काय येईल आता? काय? लक्षात येतोय कशा पद्धतीने स्लाइसिंग होत आहे? आता कसे स्लाइस पूर्ण एक ही होती तुमची पूर्ण स्ट्रिंग, त्याच्यामधून आपण कसे फक्त स्पेसिफिक कॅरेक्टर्सला स्ट्रिंगमधून काय करतो? ॲक्सेस करतो. बरोबर ना? स्पेसिफिक कॅरेक्टरचाच ॲक्सेस मागितलं मी त्याला. मी पूर्ण स्ट्रिंग मागितली का त्याला? नाही. पहिल्यांदा मी त्याला फक्त एच कॅरेक्टर पाहिजे होतं, एच मागितलं. टी पाहिजे होतं त्याला, टीचा नंबर मी त्याला प्रोव्हाइड केला. तुम्हाला जो कॅरेक्टर पाहिजे तो तिथं तुम्ही इथं प्रोव्हाइड करू शकता. त्याचा इंडेक्स नंबर तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. मग तुम्हाला पाहिजे तो इंडेक्स नंबर द्या. तुम्ही निगेटिव्ह स्लाइसिंग दिली तरी चालणार, पॉझिटिव्ह स्लाइसिंग दिली तरी चालणार. म्हणजे लेफ्ट टू राईट इंडेक्स नंबर्स दिले तरी चालणार आणि राईट टू लेफ्ट इंडेक्स नंबर्स प्रोव्हाइड केले तरी चालणार. पण मेथड 1 मध्ये काय सांगतोय? पासिंग सिंगल व्हॅल्यू. एकच व्हॅल्यू पास करायची. एकच व्हॅल्यू म्हणजे काय? एक सिंगल इंडेक्स नंबर तुम्ही पास करू शकता. लक्षात येतोय? चला आता प्रिंट करणार. हा पार्ट इम्पॉर्टंट आहे, त्याला लक्ष द्यायचं आहे. आता काय होईल? काय येणार? 10 नंबरचा इंडेक्स नंबर आहे का? नाही. बेसिक 0 पासून इथून चालू करणार. पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणजे काय? बेसिकली लेफ्ट टू राईट चेक करणार तुम्ही. लेफ्ट टू राईटमध्ये पीला 0 भेटलं, वायला 1, टीला 2, एचला 3, ओला 4 आणि एनला 5 भेटलं. पुढं आहे का? कॅरेक्टर्सच नाही, म्हणजे इंडेक्स नंबर येण्याचा चान्स नाही. तोच होतं तुमचं रूल नंबर 1. काय सांगतोय रूल नंबर 1? की जेव्हा पण तुम्ही स्लाइसिंग ऑपरेशन परफॉर्म करणार तुमच्या डेटावरती, तुम्हाला भेटणार एक एरर. तो एरर कधी भेटणार? जेव्हा तुम्ही सिंगल व्हॅल्यू पास केलेला असणार आहे स्लाइसिंगमध्ये आणि ती व्हॅल्यू तुमची आउट ऑफ द इंडेक्स रेंज असेल. आउट ऑफ द इंडेक्स रेंज म्हणजे काय? असा इंडेक्स नंबर जो की तुमच्या स्ट्रिंगमध्ये प्रेझेंटच नाही आहे. का 10 इंडेक्स नंबर प्रेझेंट नाही आहे? इथं आपण इंडेक्सिंग केली होती. कुठपर्यंत इंडेक्स नंबर आपल्याकडं? 5 पर्यंतच. आला इंडेक्स एरर, स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ रेंज. समजतोय? पहिली मेथड समजली. एवढेच ऑपरेशन्स पहिल्या मेथडमध्ये. 3 ऑपरेशन्स. पॉझिटिव्ह नंबर द्या, जर का रेंजमध्ये असेल तर तसा इंडेक्स नंबर प्रेझेंट असेल तर त्याचा डेटा तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती असेल. निगेटिव्ह इंडेक्स पण देऊ शकतात. निगेटिव्ह इंडेक्स नंबर पण प्रेझेंट असेल तर त्याचा डेटा आउटपुट स्क्रीनवरती असेल. आणि असं इंडेक्स नंबर तुम्ही दिला जो की नाहीच प्रेझेंट आहे तर काय येईल? एरर. नोट डाऊन करा मेथड 1ला, मग मेथड 2 तुम्हाला शो करेल.
पहिलं रूल तुम्हाला शो केलेलं आहे. हां, परत सांगतो मी, स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करताना दोनच केसमध्ये तुम्हाला एरर आहे. पहिली केस तर ही आहे तुमची, आणि दुसरी केस आहे जेव्हा तुम्ही स्टेप काउंटला 0 देणार. जेव्हा तुम्ही स्टेप काउंटची व्हॅल्यू 0 सेट करणार तेव्हा तुम्हाला एरर आहे. हे जर का दोन केसेस सोडले तुम्हाला स्लायसिंगमध्ये कधी एरर येणारच नाही. लक्षात येईल. तुम्हाला एक तर डेटा येईल नाहीतर एम्प्टी स्ट्रिंग येईल. समजलाय ऑनलाईन मेंबर्स? इंडेक्सिंगचा कन्सेप्ट समजलाय सगळ्यांना? स्ट्रिंगमध्ये इंडेक्सिंग कशी करायची ते अंडरस्टँड झालंय? लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट इंडेक्स नंबर्स कसे द्यायचे? सेम. पहिली मेथड समजली स्लायसिंगमध्ये? जाऊ आता आपण दुसरी मेथडकडे. दुसरी मेथड आहे. आता आपण स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर सुद्धा पास करणार आहे स्लायसिंगमध्ये. लक्षात येते? पहिली मेथड काय होती, फक्त सिंगल व्हॅल्यू आपण पास करणार होतो. ते सिंगल व्हॅल्यू म्हणजे हे पण जे स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स, ही जी सिंगल व्हॅल्यू होती ती काय होती, बेसिकली तुमचा इंडेक्स नंबरच होता. हां, सिंगल व्हॅल्यू काय होती तुमची, इंडेक्स नंबरच होता. आता आपण मेथड 2 मध्ये आपण आता दोन व्हॅल्यूज पास करणार. किती? दोन व्हॅल्यूज. पहिली व्हॅल्यू काय असेल, स्टार्ट इंडेक्स नंबर, आणि दुसरी व्हॅल्यू असेल तुमचं एंड इंडेक्स नंबर. त्याचं सिंटॅक्स कसं आहे, काय अशा पद्धतीने. सगळ्यात पहिले सिंटॅक्स, व्हेरिएबल नेम तुमचं सेम आहे. व्हेरिएबल नेम येणार, तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट्स लावणार. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये तुम्ही पहिल्यांदा स्टार्ट इंडेक्स नंबर तुमचं पुट करणार, जो पण तुमचा स्टार्ट इंडेक्स नंबर तुम्हाला द्यायचा आहे तो. मग तुम्ही काय लावणार, कोलन लावणार. नीट लक्ष द्या, आता काय आलेलं आहे, कोलन आलेलं आहे. कोलनच्या नंतर कोणता नंबर आहे, एंड इंडेक्स नंबर आला पाहिजे. पहिले एंड इंडेक्स नंबर नाही, पहिले काय येणार तुमचं स्टार्ट इंडेक्स नंबर, मग कोलन, आणि मग एंड इंडेक्स नंबर. लक्षात येतोय सिंटॅक्स? आता सेम आपली स्ट्रिंग आहे अजून पण, s इज इक्वल टू पायथन. आता त्याच्यामध्ये त्याला पण आपण खाली सेम राईट करू, परत एकदा प्रिंट करू. यस, आले तुमचे स्क्वेअर ब्रॅकेट्स. आता लक्ष द्या, स्टार्ट इंडेक्स नंबर सगळ्यात पहिले काय देणार आहे मी, स्टार्ट इंडेक्स नंबर. स्टार्ट इंडेक्स नंबर मी दिलं 0, मग लावणार कोलन, आणि मग काय मला एंड इंडेक्स नंबर द्यायचं. आणि एंड इंडेक्स नंबर सपोज मी इथं प्रोव्हाइड करतोय तुमच्यासाठी काही अशा पद्धतीने. आता कसं डेटाचा ॲक्सेस भेटणार तुम्हाला, नीट लक्ष द्या. पायथन आता तुम्हाला डेटा कसा काढून देणार. इथं तर तुम्हाला समजलं पायथन डेटा कसा काढून देतो. जेव्हा तुम्ही सिंगल व्हॅल्यू पास केली, जेव्हा तुम्ही सिंगल व्हॅल्यू पास केली होती तेव्हा पायथन तुम्हाला डेटा कसा काढून देत होतं ते तुम्हाला अंडरस्टँड झालं. 3 दिलं होतं तुम्ही, म्हणजे पायथन काय बघतोय, जाऊन 3 इंडेक्स नंबर बघतोय आणि त्याच्यावरती जो डेटा आहे त्याला पास करतोय. -4 पण साठी सेम प्रोसेस होती. -4 इंडेक्स नंबर सर्च करतोय, त्याचा जो डेटा आहे तो त्याला तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय, जसं की H आणि T. पण आता तुमच्याकडे एक नंबर आहे का, नाही, आता 2 नंबर. एक आहे स्टार्ट इंडेक्स नंबर, दुसरा आहे एंड इंडेक्स नंबर. आता ह्याच्यामध्ये पायथन डेटा कसा काढून घेतो ते सांगा. स्टार्ट इंडेक्स नंबर काय तुमचं 0 कुठं आहे, 0 वरचा डेटा कोणता आहे, P आहे. लक्षात येते? चला, आता 4 इंडेक्स नंबर कुठं आहे तुमचं, O वरती आहे, बरोबर आहे का. 0 कुठं होतं, P वरती होतं, आणि 4 कुठं आहे तुमचं, O वरती. आता पायथन काय करणार, P पासून सुरुवात करणार, कारण P तुमचं स्टार्ट इंडेक्स नंबर आहे ना, तर P पासून तो सुरुवात करणार आणि कुठं जाऊन स्टॉप होणार तो O. पण O ला कन्सिडर नाही करणार, त्याच्यापेक्षा एक कमी कन्सिडर करतो. रेंजमध्ये आठवतोय जी एंड व्हॅल्यू होती तुमची त्याला तो कसं कन्सिडर करायचं, एक कमी कन्सिडर करायचं, बरोबर. सो इथं पायथन नेहमी एंड इंडेक्स नंबरला एक कमी कन्सिडर करतो. तुम्ही एंड इंडेक्स नंबर काय दिलेला आहे, 4 दिलंय, त्याच्यापेक्षा एक कमी कोणतं आहे,
एच म्हणजे एक मी 3 नंबर आहे, सो 3 इंडेक्स नंबरपर्यंतच तो डेटा काय करणार घेणार. पण 0 पासून तो स्टार्ट करणार. जो स्टार्ट इंडेक्स नंबर असतो तिथून तो स्टार्ट करतो, त्याच्यासाठी तो बाय डिफॉल्ट तो स्टार्ट आहे त्याच्यासाठी. म्हणजे पीला तो कन्सिडर करणार आणि कुठं येऊन स्टॉप होणार, एचपर्यंतच येऊन स्टॉप होणार. ओला कन्सिडर करणार का, नाही करणार. त्याच्यापेक्षा एक कमी डेटालाच घेऊन तो आउटपुट स्क्रीनवर. आता याच्यामध्ये मला कोणकोणतं डेटा भेटलं, पी भेटलं, वाय, टी आणि एच. म्हणजे आउटपुट स्क्रीनवरती काय येणार आता, पी, वाय, टी आणि एच डेटा, अशी टोटल 4 लेटर माझ्या आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट होणार. लक्षात येतोय. स्टार्ट इंडेक्स नंबर कुठून स्टार्ट झालं, पी पासून त्यांनी स्टार्ट केलं आणि एंड कुठं केलं, एचला येऊन एंड केलं. ओ पर्यंत तसं आपण रेंज दिलेली, ओ पर्यंत आपली रेंज आहे. पण जो एंड इंडेक्स नंबर असतो पायथन त्याला कन्सिडर करतो का, नाही. त्याच्यापेक्षा एक कमी इंडेक्स नंबरला तो घेतो आणि एक कमी कुठं आहे, एच पर्यंत. सो जेव्हा मी आता याला रन करणार, काय आलं, पी वाय टी एच. पी वाय टी एच कसं आलं ते समजून घ्या. स्टार्ट इंडेक्स नंबरपासून त्यांनी डेटा प्रिंटिंगला स्टार्ट केलं. 0ला पी त्यांनी पहिले पिक केलं, मग तो वायला घेतलं, टीला घेतलं, एचला पण घेतलं. ओला घेणार का, तो नाही घेणार, कारण त्याच्यापेक्षा एक कमीच घ्यायचं होतं. म्हणून एचपर्यंत जेवढं त्यांनी पिक केलं होतं तेवढं तो येऊन प्रेझेंट. सो जेव्हा तुम्ही 2 नंबर्स पास करणार, पहिला नंबर असेल स्टार्ट इंडेक्स नंबर, दुसरा नंबर असेल तुमचा एंड इंडेक्स नंबर, त्या केसमध्ये तुम्हाला एक रेंजमध्ये डेटा भेटेल असं मी म्हणू शकतो. एक रेंजमध्येच डेटा आला ना. आतापर्यंत तुम्हाला सिंगल डेटा प्रिंट होत होता, जसं की एच, टी. पण आता तुम्हाला एका रेंजमध्ये पूर्ण डेटा तुमच्यासमोर आले. रेंज काय होती, पी पासून ते एच पर्यंत तुम्हाला डेटा पाहिजे होता. तुम्हाला डेटा कोणता पाहिजे होता, पी पासून ते एच पर्यंतचा डेटा पाहिजे होता. मग तुम्ही काय घेणार, स्टार्ट इंडेक्स नंबर देणार, पीचा जो पण नंबर असेल, आणि एच पर्यंत येण्यासाठी तुम्ही कोणता नंबर देणार, त्याच्या पुढचा एक नंबर प्रोव्हाइड करणार. म्हणजे बरोबर पायथन कुठपर्यंत येऊन थांबणार, एच पर्यंत येऊन थांबणार. तुम्ही जर का एच इथं इंडेक्स नंबर दिला असतं 3, तर पायथननी पी वाय टी एच प्रिंट केलं असतं का, नाही. पायथननी काय प्रिंट केलं असतं, मग पी वाय टीच प्रिंट केला असतं. पण मला डेटा कोणता पाहिजे होता, पी वाय टी एच पण पाहिजे होता. सो मी कोणता नंबर देणार त्याला, एच जो डेटा आहे त्याच्या पुढचा नंबर पण त्याला प्रोव्हाइड करणार, म्हणजे की 4. म्हणून तो बरोबर एचपर्यंत येऊन थांबणार आणि मला तो डेटा आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट करणार. आले लक्षात कशा पद्धतीने हा व्हेरिएशन, स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर. लक्षात येतं. चला, याच्यामध्ये भरपूर व्हेरिएशन्स आहे आणि तुम्हाला भरपूर गोष्ट याच्यामध्ये लर्न करायची. पहिले इथपर्यंत तुम्ही राईट करा, मग एक एक करून व्हेरिएशन्स तुमच्यासमोर मांडतो. स्टेप बाय स्टेप अंडरस्टँड करा. हाच कन्सेप्ट, मेथड 2च इम्पॉर्टंट आहे. ही जर का तुम्हाला समजली की पुढचं तुम्हाला सगळं समजणार. प्लीज त्याच्यामध्ये सोबत राहा. मेथड 2ला अंडरस्टँड करा. मेथड 2 लिहा, पासिंग स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर. सिंटॅक्स अंडरस्टँड करा. पहिले स्टार्ट इंडेक्स नंबर द्यायचं, मग कोलनचं सिम्बॉल आहे, ते कोलनच्या सिम्बॉलला विसरू नका, आणि मग एंड इंडेक्स नंबर द्यायचा. एंड इंडेक्स नंबरसाठी एक लाईन लिहा. एंड इंडेक्स नंबर नेहमी एक कमी कन्सिडर केला जातो. एंड इंडेक्स नंबरची जी पण व्हॅल्यू दिली जाते त्याला एक कमी कन्सिडर करतो आपण. चलो, आले इथपर्यंत. द्या लक्ष आता पुढच्या स्टेपवरती. पण आता पुढची स्टेप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे.
येस. तर मी काय लिहिणार आहे आता, -5:-. तर मला सांगायचं आहे काय डेटा प्रिंट होईल आता. सगळ्यांनी आपल्यासमोर इंडेक्सिंग करून ठेवा. मी तर म्हणतो पायथनच एक्झाम्पल घेतलेलं आहे मी. सो त्याला इंडेक्सिंग करा लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट, आणि मला सांगा -5 to -1 पर्यंत कोणता डेटा येणार. सगळ्यांनी वेगवेगळं सांगितलंय, काय पाहणार. हां, काय येणार आहे. एक मिनिट, स्टार्ट इंडेक्स नंबर काय माझा. वाय येणार, टी येणार, एच, ओ, एन, का एक कमी कन्सिडर करायचं. मग बरोबर, म्हणजे वाय पासून स्टार्ट होणार आणि ओ पर्यंत येणार. लक्षात येतोय, कारण तुम्ही -5 स्टार्ट नंबर दिलेला आहे ना. डोक्यात नका घेऊ की -1 पासून मी स्टार्ट करणार आहे. -1 पासून तुम्ही कसं काय स्टार्ट करू शकतात, कारण तो एंड इंडेक्स नंबर म्हणून दिलेला आहे. तुम्ही -5 ॲज अ स्टार्ट इंडेक्स नंबर दिलेला आहे, तर तुम्ही -5 पासून स्टार्ट करणार आणि कुठं येऊन स्टॉप होणार, -1 पर्यंत येऊन स्टॉप व्हायचं आहे. बरोबर ना. पण -1 ला कन्सिडर करणार का तुम्ही, नाही करणार. त्याच्यापेक्षा एक कमी म्हणजे ओ पर्यंत येऊन तुम्ही काय करणार, तुमचं स्टॉप करणार. आलं, YTHO लक्षात येतोय. कधी पण जेव्हा तुम्ही निगेटिव्ह इंडेक्सिंग देणार, सो नेहमी लक्षात घ्या, असं कधीच कन्सिडर नका करू जो -1 इथं आहे म्हणून मी -1 पासूनच इथून स्टार्ट करणार आहे. नाही, तुमचा जो स्टार्ट इंडेक्स नंबर आहे तिथूनच तुमची जर्नी स्टार्ट होणार, आणि जो स्टॉप इंडेक्स नंबर दिलेला आहे तिथंच जाऊन तुम्हाला स्टॉप व्हायचं आहे. उलटा कधीच चालायचं नाही, लक्षात घ्या. याच्यामध्ये आता भरपूर महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहे. तर मला सांगा, काय येईल आता, का 10ला इंडेक्स नंबरच नाही आहे. पण मी रूलमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, एरर तुम्हाला कधी येणार, 2च केसेसमध्ये येणार. पहिली केस जिथं तुम्ही सिंगल व्हॅल्यू पास करणार आणि ती सिंगल व्हॅल्यू जर का आउट ऑफ द इंडेक्स रेंज असेल तिथंच तुम्हाला एरर येणार. पण इथं मी सिंगल व्हॅल्यू पास केलेली आहे का, नाही. इथं माझे डबल व्हॅल्यूज आहे. कोणकोणते डबल, स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर आहे. बरोबर. एंड इंडेक्स नंबरला तुम्ही बघून सांगताय की तो आउट ऑफ द इंडेक्स रेंज आहे, म्हणजे तसा इंडेक्स नंबर प्रेझेंटच नाही आहे. बघू आपण काय होतं. काय आलं, THON आलेलं आहे आपल्यासमोर. काय आलं, चल 2 इंडेक्स नंबर काय होतं तुमचं, स्टार्ट आहे का एंड आहे, स्टार्ट आहे. म्हणजे कुठं आहे 2 इंडेक्स नंबर, टीला प्रेझेंट आहे. लक्षात येतोय, टीला प्रेझेंट आहे तुमचं 2 इंडेक्स नंबर. सो टी पासून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे, कुठं जाऊन स्टॉप व्हायचं आहे, 10 पर्यंत जायचं आहे तुम्हाला. 10 इंडेक्स नंबरच नाही आहे, म्हणजे बेसिक लॉजिक इथं काय लागायला पाहिजे, टी पासून स्टार्ट करा आणि शेवटच्या कॅरेक्टरपर्यंत सगळं प्रिंट करून टाका ॲज इट इज. 2 पासून ते 10 पर्यंतच्या रेंजमध्ये कोणकोणते नंबर्स येतील, कोणकोणते इंडेक्स नंबर्स येतील, चल सगळ्यात पहिले ते सांग. 2 पासून ते 10 पर्यंतच्या रेंजमध्ये कोणकोणते इंडेक्स नंबर्स येतील फक्त. 5, 6, 7, 8, 9 पर्यंत येणार. 10ला नाही घेणार तुम्ही. सो 2चा इंडेक्स नंबर तर आहे ना, 3चा इंडेक्स नंबर आहे, 4चा आहे, 5चा आहे. 6 पासून तुमच्याकडे नाही आहे तर काय झालं, 5 पर्यंत तर डेटा आहे ना तुमच्याकडं, तर तो डेटा पायथन प्रिंट करणार, एरर नाही देणार तुम्हाला. एरर मी परत सांगतोय, या 2 केसेसमध्येच एरर देणार. याला पाठ करून ठेवा. परत कधीच एरर नाही सांगायचं जेव्हा तुम्ही असे 2 नंबर्स पास करणार. एरर कधी येणार, जेव्हा सिंगल व्हॅल्यू पास होईल आणि ती सिंगल व्हॅल्यू आउट ऑफ द रेंज असेल. तर इथं मी सिंगल व्हॅल्यू पास केली होती 10, ती आउट ऑफ द रेंज होती, तो एरर द्या. सेकंड एरर कधी येणार तुम्हाला, स्टेप काउंट जेव्हा तुमचं 0 असेल. अजून स्टेप काउंटचं तर आलेलंच नाही, तर कुठं स्टेप काउंट आलंय का, नाही. अजून तुम्ही कुठे आहे, स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर. स्टेप काउंट कुठे येणार आहे, मेथड 3 मध्ये येणार. सो एरर नाही आहे आता तो. समजलाय हा कन्सेप्ट. 2
ते 10 जो इंडेक्स नंबर मी दिलं होतं त्याच्यामध्ये 2 पासून त्यांनी स्टार्ट केलं, जिथपर्यंत त्याच्याकडे इंडेक्स नंबर्स होते तितका डेटा घेतला आणि प्रिंट केला. पुढचे इंडेक्स नंबर्स प्रेझेंट नव्हते तर त्यांनी सोडून दिलं आणि एक्झिक्युशन स्टॉप केलं. बोला. काय एरर करू राहिले, काय सांगितलंय परत? एरर येणारच नाही तुम्हाला. पायथन प्रिंट नाही होणार. काय कसं काय पायथन प्रिंट होईल? तुमचा स्टार्ट इंडेक्स नंबर काय 100 आहे का? तसा कोणता इंडेक्स नंबर प्रेझेंट? पायथन काय आता यांची इंडेक्स नंबर चेंज करून टाकणार का? नाही, त्याला जे इंडेक्स नंबर द्यायचे तो ते देणारच आहे. 0 पासूनच सुरुवात करेल आणि 5 पर्यंत एंड करणार. काय होईल बघू. चालू मी तुम्हाला काय सांगितलं होतं, हे 2 केसेसमध्येच एरर आहे आणि बाकीच्या केसेसमध्ये एम्प्टी स्ट्रिंग येणार आहे. काय येणार आहे? एम्प्टी स्ट्रिंग आली. एम्प्टी स्ट्रिंग आउटपुट स्क्रीनवरती कशी प्रेझेंट होते? एम्प्टी लाईन म्हणून प्रेझेंट होते ना. मग एम्प्टी लाईन प्रेझेंट झाली तुमच्या समोर इथं. हा एम्प्टी लाईन बघा ना, हा कुणाचा आउटपुट आहे? याचाच आहे. 2 ते 10चा आउटपुट तर आलं इथं THON आणि खालचा आउटपुट काय आलं तुम्हाला? एम्प्टी लाईन आली, म्हणजे की एम्प्टी स्ट्रिंग तुमच्या समोर प्रेझेंट झाली. परत सांगतोय, नीट लक्ष द्या. जे 2 रूल्स होते, जेव्हा तुम्ही सिंगल व्हॅल्यू पास करणार, ती सिंगल व्हॅल्यू तो इंडेक्स नंबर जर का आउट ऑफ द रेंज असेल, आउट ऑफ द इंडेक्स असेल तेव्हा येणार आहे. जेव्हा तुम्ही असे 2 व्हॅल्यूज पास करणार, स्टार्ट इंडेक्स नंबर, एंड इंडेक्स नंबर, लक्ष देऊन ऐका, ते जर का काही पण असो, एक तर डेटा प्रिंट होईल, नाहीतर एम्प्टी स्ट्रिंग प्रिंट होईल. लक्षात येतोय कन्सेप्ट? थोडं इथं तुम्ही गडबडणार आहे, पण ह्याच्यासाठी प्रॅक्टिस आणि ते 2 पॉईंट जे मी सांगितले ते जर का तुमच्या डोक्यात आहे तर परत कधी तुम्ही एरर हा वर्डच काढणार नाही तुमच्यामध्ये. कुठं पण तुम्हाला विचारू द्या, इंडेक्सिंग आणि स्लायसिंग तुमच्या समोर मांडून द्या. महत्त्वाची गोष्ट काय, सिंगल व्हॅल्यू आहे का नाही ते चेक करा. सिंगल व्हॅल्यू जर का आउट ऑफ द इंडेक्स असेल तर एरर पायथन 100% द्या. पुढची मेथडमध्ये स्टेप काउंटला यूज करणार. स्टेप काउंट जर का 0 पुट केला तरी सुद्धा काय येणार? एरर येणार. आणि बाकीच्या सगळ्या केसेसमध्ये एक तर डेटा येईल आणि जिथं डेटा नाही येऊ शकतो तिथं एम्प्टी लाईन येईल. इथं डेटा येऊ शकतो का? इथं डेटा येऊ शकतो का? नाही येऊ शकत, कारण 100 इंडेक्स नंबर प्रेझेंटच नाही आहे. सो जर का नाही आहे प्रेझेंट पण एरर नाही आहे, हा जर का इथं सिंगल व्हॅल्यू असती, मी नुसतं 100 दिलं असतं तर मला 100% एरर आला. लक्षात येतोय? आता सिंगल व्हॅल्यू आहे ना माझी, पण आता माझी सिंगल व्हॅल्यू आहे का? कोलन लावल्यावरती 200 दिल्यावरती एक स्टार्ट इंडेक्स नंबर, एक एंड इंडेक्स नंबर आहे, म्हणजे 2 वेगवेगळे व्हॅल्यूज तिथं प्रोव्हाइडेड आहे, तिथं अवेलेबल आहे. तर पायथन मला एरर नाही देणार, तो मला एम्प्टी स्ट्रिंग म्हणून प्रोव्हाइड करतो. एक पॉईंट आता, ठीक आहे. चला, या कोडमधून तुम्हाला तो पॉईंट अंडरस्टँड होऊन जाईल इझिली. सांगा. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, सगळ्यांनी व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आहे. आता चला, काय दिलेलं आहे? स्टार्ट इंडेक्स नंबर 5. कुठे आहे 5? एन ला 5, बरोबर. 1 काय तुमचं? वायला आहे. हां, पण 5 तुमचं काय? स्टार्ट आहे का एंड आहे? स्टार्ट आहे. स्टार्ट कुठे आहे तुमचं? इथं कुठेतरी. एंड कुठे आहे तुमचं? इथं कुठेतरी. लक्षात येतोय? हां, आता आपण स्टार्ट एन पासून करणार, तर आपण काय उलट डायरेक्शनमध्ये डेटाकडं जाणार आहे का? नाही जाणार आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमची जी रेंज आहे ना, ती तुम्हाला अपोजिट डायरेक्शनमध्ये वॉक करा अशी म्हणते, बरोबर आहे ना? तुमची जी रेंज, तुम्ही इथं स्टार्ट इंडेक्स नंबर आणि एंड इंडेक्स नंबर दिलेला आहे, तुम्ही जो इथं स्टार्ट इंडेक्स नंबर, एंड इंडेक्स नंबर दिलेला आहे, त्याच्या हिशोबाने तुम्ही कसं वॉक केलं पाहिजे, कसे गेले पाहिजे प्रिंटिंगसाठी? राईट टू लेफ्ट गेले पाहिजे तुमचं, कारण 5 तुमचा काय? स्टार्ट नंबर आहे.
एन पासून ते तुम्ही कुठं जाणार, वाय पर्यंत जाणार, म्हणजे तुम्ही अपोजिटच गेले ना. जर का डेटा प्रिंट करायचं पण म्हटलं तर सगळ्यात पहिले कोणता डेटा प्रिंट होणार, एन, त्याच्यानंतर ओ, त्याच्यानंतर एच, त्याच्यानंतर टी. वाय प्रिंट होणार का नाही होणार, का एक लेस देन 1 कन्सिडर करायचे, म्हणजे तुम्ही एन पासून ते टी पर्यंत जाऊन काय करणार, तुम्ही स्टॉप होणार, बरोबर. पण अपोजिट डायरेक्शनमध्ये डेटा प्रिंट करणं अलाउड नाही. लक्षात येतोय. इथं जर का मी 1:5 दिलं असतं तर माझा डेटा प्रिंट झाला असता का, हां 1:5 दिलं असतं तर माझा डेटा प्रिंट झाला असता का, 100% झाला असता. 1 कुठं आहे, वाईफकडे आहे, वायकडं काय तुमचं 1 इंडेक्स नंबर प्रेझेंट आहे, आणि कुठं जाऊन स्टॉप व्हायचं, एन पर्यंत जाऊन स्टॉप व्हायचं, ओ पर्यंत जाऊन. म्हणजे डेटा तुमचं प्रिंट करू शकतो का पायथन, तुम्ही सरळ चालले आता, वाय पासून वायला घेणार, टीला घेणार, एचला घेणार, ओला घेणार, तुम्ही सरळ गेले काय उलटं गेले, सरळच गेले ना. सो सरळ डेटा तुमचा काय होणार, प्रिंट होणार. पण जर का तुम्ही इथं 5:1 दिले, आता अपोजिट डायरेक्शनमध्ये तुम्ही वॉक करताय, लक्ष द्या. 5 तुमचं स्टार्ट नंबर घेत आहे एनला, आणि 1ला जाऊन तुम्ही एंड करताय. पण 1 कधी एंड होईल, 1 पर्यंत तुम्ही कसं जाणार. जर का मी तुम्हाला सांगितलं 5 पासून स्टार्ट करा आणि 1 पर्यंत जाऊन थांबा, तर तुम्ही अपोजिट डायरेक्शनमध्येच जाणार ना. एनला, मग ओला जाणार, मग एचकडं जाणार, मग टीकडं जाणार. वायला तुम्ही नाही घेणार कारण एक कमी घ्यायचं, मग टी पर्यंत येऊन थांबणार. पण तुम्ही कसे गेले, अपोजिट डायरेक्शनमध्ये गेले. लक्षात येतोय, अपोजिट डायरेक्शनमध्ये तुम्ही वॉक केलं, आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये डेटा प्रिंट करणं अलाउड नाही आहे. कारण जोपर्यंत तुमचं स्टेप काउंट मायनसमध्ये येत नाही, जोपर्यंत तुम्ही स्टेप काउंटची व्हॅल्यू मायनसमध्ये प्रोव्हाइड करत नाही, तोपर्यंत तुम्ही अपोजिट डेटा प्रिंट नाही करू शकत. हा की पॉईंट लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्टेप काउंटची व्हॅल्यू मायनसमध्ये देत नाही, परत ऐक, नीट लक्ष देऊन ऐका, जोपर्यंत तुम्ही तुमची स्टेप काउंटची व्हॅल्यू मायनसमध्ये प्रोव्हाइड करत नाही, तोपर्यंत तुम्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये डेटा प्रिंट नाही करू शकत. लक्षात येतोय. आता माझा डेटा सपोज जर का प्रिंट कसं होणार, सगळ्यात पहिले एन प्रिंट होणार, मग ओ, मग एच, मग टी. अपोजिटच प्रिंट झाला ना, रिव्हर्स प्रिंट झाला असं मी म्हणू शकतो. रिव्हर्स डायरेक्शनमध्ये तो प्रिंट झाला. सो रिव्हर्स डायरेक्शनमध्ये डेटा तेव्हाच प्रिंट होणार जेव्हा स्टेप काउंटची व्हॅल्यू मायनसमध्ये असेल. इथं आपण स्टेप काउंट दिलंय का, नाही. आपण काय डेटा दिलाय, फक्त स्टार्ट इंडेक्स नंबर, एंड इंडेक्स नंबर. मग त्यामुळे आपल्याला काय येणार, काय येणार, एम्प्टी स्ट्रिंग येणार. मी परत सांगतोय, एक तर एरर येईल, एक तर डेटा येईल, नाही तर एम्प्टी स्ट्रिंग होईल. या 3 केसेस मग सोडून कायच होणार नाही. स्लायसिंग आणि इंडेक्सिंग काय आलं तुमच्या समोर, 2 सलग काय आलेले आता, इंडेक्स. पहिली कशामुळे आली, ह्याच्यामुळे आली. दुसरी एम्प्टी लाईन कशामुळे आली, या कन्सेप्टमुळे आली. असं नाही म्हणत आहे हा आउट ऑफ द रेंज आहे, आता तर हा रेंजमध्येच आहे. 5 इंडेक्स नंबर पण प्रेझेंट आहे, 1 इंडेक्स नंबर पण प्रेझेंट आहे, पण तरी पण डेटा का प्रिंट नाही झाला, कारण जो डेटा प्रिंट होणार आहे तो रिव्हर्स डायरेक्शनमध्ये प्रिंट होणार आहे. आणि पायथन काय सांगतोय की रिव्हर्स डायरेक्शनमध्ये डेटा तुम्ही तेव्हाच प्रिंट करू शकतात तेव्हा तुम्ही स्टेप काउंटची व्हॅल्यू मायनसमध्ये द्या. परत नीट लक्ष द्या, स्टेप काउंटची व्हॅल्यू जोपर्यंत मायनसमध्ये जात नाही तोपर्यंत रिव्हर्समध्ये डेटा प्रिंट होणार नाही. सपोज तुम्ही स्टेप काउंटची व्हॅल्यू दिली, पण तुम्ही स्टेप काउंटची व्हॅल्यू दिली पण ती पॉझिटिव्हमध्ये दिली, तरी सुद्धा तुम्हाला एम्प्टी लाईनच येणार. का, कारण स्टेप काउंट पॉझिटिव्हमध्ये नको आहे, त्याला स्टेप काउंट पाहिजे पण निगेटिव्हमध्ये पाहिजे. लक्षात येते, तो काय म्हणतोय, स्टेप काउंटची व्हॅल्यू तर देणं कंपल्सरी आहे, पण ती जर का पॉझिटिव्हमध्ये असेल तरी सुद्धा मी डेटा प्रिंट नाही करणार रिव्हर्समध्ये. कधी प्रिंट करणार, जेव्हा स्टेप काउंटची व्हॅल्यू मायनसमध्ये तुम्ही द्या. लक्षात येतोय. हेच कन्सेप्ट असतात जे तुम्हाला स्लायसिंगमध्ये विचारले जाण्यासारखे. कधी डेटा प्रिंट होईल आणि कधी डेटा नाही प्रिंट होणार, कधी एरर येईल आणि कधी एरर नाही येणार. लक्षात घेण्यासारखे एवढेच कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. कधी डेटा प्रिंट होणार आणि कधी डेटा प्रिंट नाही होणार. डेटा जर का प्रिंट होणार आहे तर कोणतं डेटा प्रिंट होणार आहे ते सांगा, आणि जर का डेटा प्रिंट नाही होणार आहे तर आउटपुट स्क्रीनवरती काय येईल, एम्प्टी लाईन येणार. एरर येणार आहे तर कोणत्या केसेसमध्ये येणार आहे, हेच 2 केसेस आहे ज्याच्यामध्ये एरर येतील, आणि एरर नाही येणार आहे तर काय होईल, एम्प्टी लाईनच प्रिंट होणार. एवढंच समजायचं आहे तुम्हाला, एवढंच खेळ आहे तुमच्यासाठी इंडेक्सिंगमध्ये आणि स्लायसिंगमध्ये. लक्षात आले हे सगळे कन्सेप्ट. 5 टोटल वेगवेगळे व्हेरिएशन्स तुमच्यासमोर मांडले. पहिलं होतं 0 पासून स्टार्ट करा आणि 4ला जाऊन एंड करा, म्हणजे 0 पासूनचा डेटा प्रिंटिंगला स्टार्ट करा आणि 4कडे या. लक्षात येतोय. आता बरोबर डेटा कुठून प्रिंटिंग स्टार्ट होणार, पी पासून ते कुठं जाणार, तुम्ही
एचपर्यंतच बरोबर काय करणार तुमचा डेटाला प्रिंट करणार. सरळ डायरेक्शन आहे का अपोजिट डायरेक्शन होती? सरळ डायरेक्शन. तर सरळ डायरेक्शन असेल तर डेटा प्रिंट होणार. हां, दुसरं होतं तुमचं -5 to -1. -5 कुठं होतं तुमचं? वायला होतं आणि -1 कुठं होतं तुमचं? यनला होतं. तर -5 to -1 जेव्हा तुम्ही गेले तेव्हा बरोबर सरळ डायरेक्शनमध्ये गेले का अपोजिटमध्ये गेले? सरळच गेले. तर तिथं पण डेटा तुमचं प्रिंट होणार. 2 पासून ते 10 पर्यंत इथं काय सांगितलं मी तुम्हाला? 10 इंडेक्स नंबर नाही आहे प्रेझेंट, पण 2 पासून तुम्ही ॲटलिस्ट वॉक तर चालू करा. 2 पासून तुमची वॉक तर चालू करा. आता तुम्ही 2 पासून ते 10 पर्यंत जेव्हा जाणार तेव्हा लेफ्ट टू राईटच जात आहे, सरळ डायरेक्शनमध्ये जात आहे का रिव्हर्स जात आहे? परत सरळ जात आहे. तर डेटा तिथं पण प्रिंट होणार. 100 आणि 200 अशा डेटा इंडेक्स नंबरच प्रेझेंट नाही आहे प्रेझेंट. ठीक आहे, पायथनला काय सांगतात मी? पायथन तुम्हाला काय देणार? एम्प्टी लाईन, पण एरर नाही देणार. तर मग दुसरं काय होतं? 5 इंडेक्स नंबरपासून वॉकिंग स्टार्ट करा आणि 1ला येऊन स्टॉप करा. पण जेव्हा तुम्ही 5 पासून तुमची वॉकिंग स्टार्ट करताय, यन पासून तुम्ही वॉकिंग स्टार्ट करताय आणि 1ला एंड करायचं म्हणताय, तेव्हा तुम्ही सरळ डायरेक्शनमध्ये चालताय का अपोजिट डायरेक्शनमध्ये चालताय? अपोजिटमध्ये चालताय. आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये डेटा प्रिंट होणार का? नाही होणार. कधी होणार? जेव्हा स्टेप काउंट -1मध्ये असेल. जोपर्यंत स्टेप काउंटची व्हॅल्यू मायनसमध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही किती अपोजिट डायरेक्शनची रेंज द्या, ही रेंज तुम्ही अपोजिट डायरेक्शनची दिली ना बेसिकली, तरी पण पायथन त्याला कन्सिडर करत नाही, तो एम्प्टी लाईन प्रिंट करतो. लक्षात येतंय? समजलंय? तुम्ही आता जर का क्वेश्चन्स दिले तर तुम्ही सांगू शकतात मला. हाच महत्त्वाचा कन्सेप्ट आहे ना. मला तुम्हाला एवढंच शिकवायचं आहे या स्लायसिंगमध्ये, पूर्ण लेक्चर जातं आहे माझं. आणि तुम्हाला पण जोपर्यंत हे कन्सेप्ट तुम्हाला समजणार नाही, हे जे 5 व्हेरिएशन्स मी तुम्हाला दाखवले याच्या पलीकडे काहीच नाही, कोणती स्लायसिंग नाही, कोणतंच इंडेक्सिंग नाही. अजून आहे, अजून एक व्हेरिएशन राहिलं आहे माझ्या इथे, ते पण शो करतो. ह्याला समजून घ्या, म्हणजे तुमचं स्लायसिंगचं कन्सेप्टच इथं पूर्ण होऊन जाईल. त्याला कसं दाखवू आता तुम्हाला? आता सांगा काय होईल? एम्प्टी स्ट्रिंग होईल. चेक करू आपण. काय आलं ना? आउटपुट आला. एम्प्टी स्ट्रिंग आली का? नाही, आउटपुट आलेलं. का आउटपुट आला असेल? कधी विचार केलाय? चला आता ह्याच्यामध्ये कन्सेप्ट समजून घ्या. इथं या आता सगळ्यात पहिले. -1 आहे तुमचं, इथून तुम्ही इंडेक्सिंग चालू केली. हां, जेव्हा मी इथं देतोय -100, म्हणजे बेसिकली इंडेक्सिंग कशी झाली असेल? लेफ्ट टू राईट झाली असेल का राईट टू लेफ्ट झाली असेल? राईट टू लेफ्टच झाली असेल ना, कारण निगेटिव्ह इंडेक्सिंग म्हटल्यावरती. चला, राईट टू लेफ्ट काय झाली? तुमची इंडेक्सिंग झाली. -1 पहिल्या लास्ट डेटाला दिलं, -2 -3 आणि पहिल्या कॅरेक्टर व्ह्यूपर्यंत कोणता डेटा भेटला त्याला? -6 भेटला. आता मला -6 पर्यंत तुमचं एंड झालेलं आहे, बरोबर. पण फक्त एक इमॅजिनेशन करायचं आहे, एक इमॅजिन करायचं आहे, ह्या लेफ्ट साईडलाच -6 जिथं तुमचं एंड झालेलं आहे तिथूनच जर का तुम्ही अजून पुढे गेले तर कुठंतरी -100 येईल. हां, तुम्ही जर का -6 पासूनच पुढं वॉक करत गेले तर कुठंतरी तुम्ही या डायरेक्शनला, या -6ची जी डायरेक्शन आहे त्याच्याच पुढं जर का अजून गेले तर -7 -8 असं करत करत तुम्ही कुठंतरी -100 कुणाला तरी प्रोव्हाइड करणार. लक्षात येत आहे? सपोज करा असं तुम्ही कुणाला तरी प्रोव्हाइड केलेलं आहे -100. ठीक आहे, आता -100 पण रेंज काय तुमची एक्झिस्ट करते. आता पायथन काय करतोय, त्या -100 पासून त्यांनी चालू केलं. -100 पासून तो चालू केला आणि कुठं आला तो? -1 पर्यंत आला. जेव्हा त्यांनी -100 पासून डेटा प्रिंट करायला स्टार्ट केला असेल तेव्हा त्यांनी लेफ्ट टू राईट आला का तो राईट टू लेफ्ट गेला? लेफ्ट टू राईट आला. -100 कुठं प्रेझेंट असेल? या -6च्या कुठं तरी पुढं प्रेझेंट असेल ना अजून. लक्षात येतोय? मग -100 पासून ते तो -1 पर्यंत आला तेव्हा तो लेफ्ट टू राईटच आला ना. सो -100ला त्याला डेटा नाही भेटला. -7 पर्यंत येता येतं त्याला एक पण डेटा नाही भेटला असेल, बरोबर ना. पण जेव्हा तो -6 कडे आला त्याला डेटा भेटला का? ती भेटला. -5ला त्याला डेटा भेटला, -4 -3 -2ला त्याला डेटा भेटला. -1ला घेणार का तो? नाही घेणार, कारण एक कमी करायचं आहे. एंड नंबर आपला -1 होता इथे, बरोबर. त्याच्यापेक्षा एक कमी म्हणजे की -2 पर्यंत त्यांनी डेटा काय केला? प्रिंट केला. ही रेंज बघा, -100 to -1 जी रेंज आहे ना ती लेफ्ट टू राईटची रेंज आहे. लक्षात द्या, जो डेटा प्रिंट होणार आहे तो डेटा तुमचं लेफ्ट टू राईट प्रिंट होणार आहे.
अपोजिट डायरेक्शनमध्ये डेटा प्रिंट होतोय का इथं? नाही होते. तुमचं सरळ डायरेक्शनमध्येच डेटा प्रिंट होतोय. ती वेगळी गोष्ट आहे की -100 वरती कोणता डेटा अवेलेबलच नाही. -100 ही इंडेक्स एक्झिस्टच करत नाही. त्याच्यामुळे तो बाय डिफॉल्ट कुणाला स्टार्ट करणार? -6ला स्टार्ट करणार आणि -2 पर्यंत येऊन एंड करणार. लक्षात येतंय? जसं इथं मी तुम्हाला 2 10 दिलं होतं. 2 तुमचा स्टार्ट नंबर होता आणि 10 तुमचा एंड नंबर होता. तर 10 इंडेक्स नंबर प्रेझेंट होता का कुठं? नव्हता. पण तरी पण पायथनने डेटा प्रिंट केलाच ना 6 पर्यंत, 5 पर्यंतचा डेटा प्रिंट केला. सेम तसंच इथं पण होणार आहे निगेटिव्ह इंडेक्सिंग. ही जी तुमची रेंज होती ती पण सरळ डायरेक्शनमध्येच होती आणि -100 to -1 जी रेंज आहे ती पण तुमची सरळ डायरेक्शनमध्येच आहे. एक काम करा, -100 पासून ते -1 पर्यंतचे सगळे नंबर्स राईट डाऊन करा. -100, त्याच्यानंतर -99, -98, -97 असं करत करत तुम्ही -1 पर्यंत सगळे नंबर्स लिहा. मग जेव्हा -6 पासून ते -1 तुम्ही गेले तेव्हा लेफ्ट टू राईटच गेले का रिव्हर्समध्ये गेले हे चेक करा. इथं आपण स्मॉल व्हॅल्यू घेऊ, चला एवढी मोठी नको, -10लाच आपण कन्सिडर करू. हां चला, आता ह्याची मी काय करतोय, एक रेंज राईट डाऊन करतोय. कुठून रेंज राईट डाऊन करणार मी ह्याच्यासाठी? -10 काय माझा स्टार्ट नंबर आहे. हां, -10 पासून ते मला कुठं जायचं आहे? -1 पर्यंत जायचं आहे ना. सो मी -10 पासून स्टार्ट केलं आणि स्टॉप कुठं करू? -1, बरोबर. -1ला घ्यायचं नाही, त्याच्यापेक्षा एक कमी. सो -10 पासून मी स्टार्ट केलं, -9ला काय केलं, इथं राईट केलं. त्याच्यानंतर -8ला राईट केलं, -7ला राईट केलं, -6, -5, -4, त्याच्यानंतर -3 येणार, -2 येणार आणि इथं मी काय करणार, स्वतःला एंड करून घेणार, बरोबर. हां, आता -10 पासून ते -1 काय करा, पायथन सांगतोय तुम्ही वॉक करा. -10 पासून मी प्रिंटिंग स्टार्ट केली आणि -2 पर्यंत एंड केली. सो ही लेफ्ट टू राईट गेलं का राईट टू लेफ्ट गेलं? म्हणजे लेफ्ट टू राईटच गेलो. हां, सरळ डायरेक्शनमध्येच डेटा प्रिंट करायला स्टार्ट केलं ना. सो -10 सापडला का पायथनला? नाही सापडला. -9 नाही सापडला, 8 नाही सापडला, 7 नाही सापडला. पण जेव्हा तो -6 पर्यंत आला त्याला डेटा सापडला. पी कुणाला आहे? -6लाच आहे ना. त्यांनी पीला इथं काय केलं, प्रिंट केलं. वायकडं आला, -5कडं गेला, तिथं पण डेटा सापडला. -4कडं गेला, तिथं पण डेटा आला. 3मध्ये आला, 2मध्ये आला. आणि तेवढंच डेटा त्यांनी काय केला, इथं प्रिंट केला. लक्षात येतं? जेव्हा असं एक्झाम्पल कोणी तुमच्यासमोर मांडून ठेवेल तुम्ही काय म्हणणार, असं कोणतं तर स्टार्ट इंडेक्स इथं प्रोव्हाइडच नाही आहे. पायथन -10 नाही आहे, -9 नाही आहे, पण जेव्हा तो -10 पासून ते -1 पर्यंत जाईल तेव्हा हे इंडेक्स नंबर त्याला मध्ये लागेल ना कुठं ना कुठं तरी. सो त्याला तो घेऊन येणार आउटपुट स्क्रीनवर, तो सोडून नाही जाणार. आणि हेच व्हेरिएशन्स आहे जे तुम्हाला अंडरस्टँड करायचे. हे 6 पैकी काहीच नाही आहे. मग राहतं आहे फक्त तुमची तिसरी मेथड, त्याच्यामध्ये स्टेप काउंट इंट्रोड्यूस करू. मग डेटा अपोजिट डायरेक्शनमध्ये कसं प्रिंट करायचं, रिव्हर्समध्ये कसं प्रिंट करायचं ते तुम्हाला दाखवणार. कन्सेप्ट समजतोय? तुमचं काय स्टेटस आहे? चला, ऑनलाईन मेंबर्स समजले कन्सेप्ट. 6 व्हेरिएशन्स तुम्हाला मेथड 2 मध्ये दाखवले. चला, ह्याच्यावरती मला सगळ्यात पहिले कन्फर्मेशन द्या सगळेजण. कोणतं व्हेरिएशन तुम्हाला नाही समजलं ते सांगा, परत एकदा घेऊ आपण. चला, आदित्य, साक्षी, चालू व्हा. मनीषा, प्रसाद, प्रतीक्षा, प्रियंका, काय स्टेटस आहे? इंडेक्सिंग मेथड 1 समजली, मेथड 2 समजली आहे. कधी डेटा प्रिंट होईल, कधी तुम्हाला नाही, रिव्हर्स प्रिंट होईल ना संदेश. डेटा रिव्हर्स प्रिंट होणार, पण जेव्हा स्टेप काउंटची व्हॅल्यू मायनसमध्ये जाईल तेव्हा.
ते पुढच्या मेथडमध्ये मी तुम्हाला शो करतो. मेथड नंबर 3 ज्याच्यामध्ये आपण स्टेप काउंटला पुट करू. स्टॉप करू. तुम्ही रिवाईज करा कन्सेप्ट. उद्या मी तुमच्यासमोर क्वेश्चन्स देतो. क्वेश्चन्स म्हणजे सॉल्व नाही करायचे, तुम्ही फक्त कोड बघायचा आणि मला आउटपुट सांगायचं. हे 6 व्हेरिएशन्स प्लीज लक्ष देऊन ऐका, यांना नोट डाऊन करा, लिहून घ्या प्रत्येक लाईन बाय लाईन काय सांगितलेलं आहे मी, तसं डोक्यात ठेवा. कारण ह्या 6 व्हेरिएशन्स पलीकडे तुम्हाला कोणी काहीच विचारू शकत नाही. आणि जर का एखाद्याने विचारलं तरी तुम्हाला सांगताच आलं पाहिजे डेटा प्रिंट होणार आहे तर कोणता होणार आहे, डेटा प्रिंट नाही होणार आहे तर एम्प्टी स्ट्रिंग येईल का ते सांगा, एरर येणार आहे तर कोणता एरर येणार आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो. प्रेझेंटी ऑन केली, प्रेझेंटी लावून घ्या.